नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर आणि आजची राईड आपली लोणावळा, म्हणजे तसं चांदणी चौकातनं चालू होणार आहे. तामिनी घाटानंतर एक मिनटं, तामिनी घाटानंतर काय आहे, अंधारबन, तामिनी घाट, अंधारबन आणि त्यानंतर आपण जाणार आहे ॲम्बी व्हॅली आणि ॲम्बी व्हॅलीमधून आपण खाली लोणावळ्यात उतरणार आहे आणि लोणावळ्यात परत रिटर्न येणार आहे. हा एक नवीन माऊंट घेतलेला आहे मोबाईलसाठी साधा. तो दुसरा जो माऊंट होता तर त्याच्यात वॉटरप्रूफ आहे, पण चार्जिंगचा त्यात प्रॉब्लेम होतो थोडासा, चार्जिंगला लावता येत नाही इझिली. तसं हा थोडा त्या मनाने थोडासा बेटर आहे. ठीक आहे, ऑल सेट झालेला आहे, चालायचं आपल्याला. गणपती बाप्पा मोरया. चला, ब्रिजवर गाडी बंद पडलेली दिसते एखादी, त्यामुळे ट्रॅफिक झालेले. अरे हा उलटा चालला आहे क्रेनवाला, तुम्हाला दिसत नसेल कदाचित. अरे गाडीच बंद पडलेली असेल, त्यामुळेच क्रेन वगैरे आलेली आहे. नाहीतर ब्रिजवर एवढं ट्रॅफिक नसतं सकाळी सकाळी. चालत हे काय, चिकनचा टेम्पो बंद पडला आहे, पंक्चर झाला आहे, काय झाले. सध्या तरी मी आणि शुभम शुभमचा आत्ताच फोन आला होता निघालोय म्हणून, दोघंच दिसतोय. चला हरकत नाही, सोलो करत होतो एकटा, त्याच्याऐवजी एक से भले दो. सायलेन्सर पडला खाली, गरम असेल रे. आपला कोंबडी चटका बसला होता आता. आलेला आहे शुभम आणि राईड स्टार्ट झालेली आहे. आणि आज मी जसं सांगितलं तसं दोघंच जण आहे आम्ही. लेट्स गो. हा घोटवडे फाटा जो आहे तर तिकडनं या चौकातून आपण चाललेलो आहे आता पुढं. आता नेक्स्ट स्टॉप आपला असणार आहे अंधारबनचा जो फाटा आहे तर तिकडे थांबणार आहे आपण. थोडं आपण आरामातच जाणार आहे, जास्त काही ओव्हर स्पीड करणार नाही आहे. काही ठिकाणी रोडचं काम चालू आहे अजून. ते अंधाराचं खूप डेंजर आहे, म्हणजे तसं दिसणार नाही लवकर, काहीतरी केलं पाहिजे त्याला. उजाडले आता बऱ्यापैकी आणि आता हॉटेल्स उघडलेले आहेत. पण आपल्याला चहा घ्यायचा आहे लेकच्या जवळच्या, लेक बॅकवॉटर काय आहे ते त्याच्याजवळ. आता जिथं पोहोचलो होतो आपण मीटिंग पॉईंटला, तिथे मी 40 मिनिटामध्ये पोहोचलो होतो. 6 वाजता निघालो होतो घरून, 6:40ला मी त्या मीटिंग पॉईंटला होतो. पण एरबी बघितलं ना तर तिकडे यायला मला 1 ते 1.5 तास लागला असता नॉर्मल याच्यामध्ये, नॉर्मल दिवशी किंवा दुपारी वगैरे. 8 नंतर 9 नंतर पण 1-1.5 तास लागला असता यायला. पण आज सकाळी लवकर निघालो होतो ना, लवकर निघाल्याचा हा फायदा होतो की अर्ध्या टाईममध्ये हाफ टाईममध्ये मी तिथं पोचलो होतो. आणि हेच उलटं होतं ज्यावेळेस राईड संपते आणि राईड संपल्यानंतर ज्यावेळेस परत जायचं असतं घरी, त्यावेळेस कारण दुपारचा संध्याकाळचा टाईम झालेला असतो आणि ट्रॅफिक हेवी असतं. त्या ह्याच्यामध्ये जो कंटाळा येतो ना घरी याचा,
आजची आपली राईड ऑलमोस्ट संपलेली आहे. आपण लोणावळा वगैरे करून आलेलो आहे सगळं. आता हायवेला आहे परत. ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आणि ऑल सेट घरी जायला परत. आता टाईम होतोय जवळपास 12:30. मला अजून तरी घरी जायला 1-2 तास लागतील. हा ॲक्च्युली जुना पुणे मुंबई हायवे लोणावळ्यापासून. ॲक्च्युली जेव्हापासून म्हणजे व्हिडिओ रेकॉर्ड करतोय ना, जेव्हापासून कॅमेरा घेतला आहे व्हिडिओ रेकॉर्ड करतोय बाईकवरती ना, तर तेव्हापासून एक गोष्ट अशी झाली चांगली की ओव्हर स्पीडिंग होत नाही आहे गाडी. मी म्हणजे जास्त उगाचच जास्त पळवत नाही आहे. की थोडंसं व्हिडिओच्या आणि याच्या कमेंट्रीच्या नादामध्ये नाही का की आरामात गाडी चालवणं होतं आहे. तर एक चांगलीच गोष्ट झालेली आहे. हे चांगला चेंज आहे. मला नवीन ॲक्शन कॅमेरा ह्यासाठी घ्यायचा आहे की आता जो वायर लावून आणि हे जे Insta 360ला करतो आहे मी साऊंड रेकॉर्ड करण्यासाठी, तर ती झंझट थोडीशी कमी होईल. कारण DJI ॲक्शन 5 Pro जर घेतला तर त्याला हा माझा जो माईक आहे DJIचाच आहे माईक, DJI माईक मिनी. तर त्याचा फक्त माईक जरी कॅरी केला आणि तो ब्लूटूथने कनेक्ट केला तरी माझं काम होऊन जाईल. आवाज त्यातनं चांगला रेकॉर्ड होईल. त्यामुळं अजून एक कॅमेरा घ्यायचा आहे. आणि ॲडिशनल हे पण मिळतं ना, कॅमेरा एक ॲडिशनल अँगल मिळतो, ॲडिशनल स्टोरेज मिळतं, ॲडिशनल बॅटरी बॅकअप मिळतो. त्यासाठी पण घ्यायचं आहे. गाडीचे 3000 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत. पूर्वीसारखे राईड नाही होत आता, नाहीतर आता तर हा आकडा 10,000च्या वरती गेला असता. पण आता पहिल्यासारखे राईड होत नाही जास्त ना, तर त्यामुळं 3000 किलोमीटरच झाले जातात. त्यातले 1000 किलोमीटर जवळपास गोव्यातलेच झालेले. मोठं वसला गेलो होतो त्यावेळेस. थोडासा ट्रॅफिक जॅम लागलेला आहे. अजून टोल नाका येईल आता. हां, मे बी टोल नाक्यामुळे पण ट्रॅफिक जॅम असेल. आता हे असं प्रॉब्लेम होतो बघा. आता ऑलमोस्ट राईड संपत आलेली आहे आणि मग ज्यावेळेस घरी जायची वेळ येते, सकाळचं जसं ट्रॅफिक जॅम मोकळं मिळतं एकदम, तसंच आता ज्यावेळेस घरी जायची वेळ येते तर त्यावेळेस तेवढाच प्रमाणात जास्त ट्रॅफिक लागतं. दरवेळीचा हा लफडा आहे. ऊन आले, सकाळी मस्त गार होतं आणि आता हे ब्लॅक जॅकेट ते जास्त उन्हाला अजून एक गरमीला एक करतं. ऊन अजून शोषून घेतं, त्यामुळे अजून गरमी लागते. जॅकेट काढून पण चालत नाही. सेफ्टी पण आहे आणि दुसरी गोष्ट ठेवणार कुठं जॅकेट काढलं तर, सगळाच प्रश्न आहे. इथून राईटला हायवे चालू होतो आणि त्याच्यामुळे इथं गर्दी आहे. संडेमुळे पण लोक बाहेर पडलेले असतील.
त्यामुळे जास्त गर्दी आहे. आज मेमरी कार्ड फुल होणार आहे वाटतंय माझं. आज वाढीव मेमरी कार्ड घ्यावं लागतंय. अजून आपला रिझर्व नाही लागलेला, पण आलाय जवळजवळच. रिझर्व नंतर जवळपास 3 लिटर पेट्रोल असतं, त्यामुळे 100-1 किलोमीटरची नंतरची पण रेंज शिल्लक असते. तिरंगा दिसतोय का राईट साईडला फडकताना? बाई सलाम आहे. चलो नेक्स्ट राईड. शुभम इकडनं गेलेला आहे, काळेवाडीला राहतो तो, आणि आपल्याला अजून 30 किलोमीटर जायचं आहे. लेट्स गो. तर तुम्ही पण जवळचे चांगले इंटरेस्टिंग लोकेशन्स असतील तर मला सांगा कमेंटमध्ये. मी ट्राय करेल. जवळच्या म्हणजे जवळच्या तसं नाही, अगदीच तुम्ही चांगल्या लोकेशन सांगा, फक्त डिस्टन्सचं काही टेन्शन नाही. नाशिक फाट्याला आलेलो आहे आपण, आणि इथनं साधारण 1 तास 1.25 तास लागणार आहे आपल्याला जायला. तर आता आपण पोचलोय खडकीला. तर आपण आता इकडनं येरवडा, कोरेगाव पार्क असं करत जाऊया आपण. आता आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी जवळपास 50% अजून शिल्लक आहे, तर घरी जाईपर्यंत फुटेज यात रेकॉर्ड होऊ शकतं. पण तसं काही झालं नाही, आणि आपली जशी लास्टच्या राईडमध्ये कॅमेऱ्याची बॅटरी लो झाली होती, तशी या राईडमध्ये आपल्या कॅमेऱ्याची मेमरी कार्ड फुल झालेलं आहे, आणि व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे. असो, हरकत नाही. व्हिडिओच्या एंडमध्ये काही ड्रोन शॉट्स कॅप्चर केलेले आहेत, ते टाकलेले आहेत. आय होप तुम्हाला आवडतील. ते एन्जॉय करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमचा भाऊ मराठीमध्ये व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय. प्लीज सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.